सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान दिलंय, आज सुनावणी होणार आहे. निवड प्रक्रियेला ऑलरेडी आव्हान दिलं असताना नियुक्ती प्रक्रिया का केली असं काँग्रेसचं सवाल. हे बरोबर आहे, कारण मधल्या काळामध्ये याच्यात सरन्यायाधीशांचा समावेश होता आणि सरन्यायाधीशांचा समावेश बाजूला करून एक मंत्री सहभागी करून याचाच अर्थ सरकारने 3 पैकी 2 तर त्यांच्या बाजूचेच निर्माण केलेले. त्याच्यामध्ये त्यात विरोधी पक्षनेता असला काय नसला काय, त्याचा सल्ला असला काय नसला काय, फरक काय पडणार आहे. याचाच अर्थ सत्ताधारी पक्षाची मनमानी याच्यामध्ये होते. मनमानी नाही तर अंधाधुंदी आहे, कारण आधीच्या निवडणूक आयुक्तांनी कशा पद्धतीनं काम केलं, सत्ताधारी पक्षाच्या सगळ्या गोष्टी सहन केल्या आणि विरोधी पक्षाला कशा पद्धतीनं त्रास दिला या हिंदुस्थानात दिसलेलं आहे. हरियाणाची निवडणूक, महाराष्ट्राची निवडणूक, दिल्लीची निवडणूक, लोकसभेची निवडणूक आणि या सगळ्या याच्यामध्ये निवडणूक आयोग हा भारतीय जनता पार्टीची एक शाखा झाल्यासारखं काम करतोय. सरन्यायाधीशाचा समावेश याच्यात असताना तो का काढला, याला एक आव्हान दिलेलं मला वाटतं. ते जर त्याचा निकाल येईपर्यंत थांबायला काही हरकत नव्हती. कॅबिनेट मिटिंग होता त्याच्यामध्ये जे अजेंडे असतात, अजेंडे लीक करू नका, अन्यथा मंत्र्यांवर कारवाई करण्यात येईल असं मला धमकी आहे, कोणी मंत्री ऐकत नाही. कॅबिनेट मध्ये जे होतं सगळं इमिजिएट बाहेर येतं, कधी कधी तर कॅबिनेट चालू असताना बाहेर येतं. काही मंत्री बाहेर येतात. गुप्ततेची शपथ जरी घेतलेली असली तरी बरेच मंत्री ही गुप्तता पाळत नाही. गुप्तता पाळली पाहिजे हा संकेत आहे आणि जे पाळत नाही त्याच्यावर खरोखर देवेंद्र फडणवीसांमध्ये हिंमत असेल तर एखाद्यावर कारवाई करून दाखवावी. आणि ज्या गोष्टी कॅबिनेटमध्ये यायच्या आहेत त्या आधीच बाहेर काढतात, याचाच अर्थ तुमचा अजेंडा लीक होतो आणि अजेंडा लीक करणारे तुमचेच लोक आहे. राहुल गांधी जे आहे असं बोलतात, प्रत्येक व्यक्ती ठेवलाय तर ट्विटर हँडल व्हायला माहित नाही. शिवजयंती आहे त्यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर श्रद्धांजली अर्पण केली. मी ते बघितलेलं नाही, परंतु आज जयंती आहे. जयंतीच्या दिवशी मला असं वाटतं अभिवादन करण्याची आवश्यकता आहे. आज आनंदाचा जन्मदिन, आनंदाचा दिवस असतो. त्या दिवशी मला असं वाटतं श्रद्धांजली वाहण्याची आवश्यकता नाही. झालं असू शकतं, परंतु मी मराठी भाषेतलं ते मला कोणीतरी सांगितलं श्रद्धांजली, परंतु त्यांनी जयंती निमित्त श्रद्धांजली लिहिलं. मग आता हे व्याकरण चुकीचं, व्याकरण दृष्ट्या असं लिहिणं चुकीचं आहे.